नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये. आणि तुम्ही हे सगळं जे बिल्डिंग्स आणि हे जे काय मी दाखवते आहे रस्ते वगैरे, ते बघून विचार करत असाल हे काय दाखवते मी. तर ॲक्च्युली हे सगळं आम्ही तयारी करत होतो नवीन घराच्या पूजेची. आता ही नवीन घराची पूजा कोणाची आणि नवीन घर कोणाचं वगैरे, तर लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल. निकिता दिदी, ती माझ्या छोट्या आत्याची मुलगी आहे आणि तिने पुण्यात नवीन घर घेतलं आहे. तर तिच्या घराची पूजा होती. आणि आत्ता जी तुम्ही बिल्डिंग बघितली तिथे ॲक्च्युली त्या अगोदर रेंटने राहायची. आणि आम्ही तेच डिस्कस करत होते की आता 2 दिवसानंतर ती इथून जाणार आहे तिच्या नवीन घरी असं. आणि ॲक्च्युली आम्ही घराच्या बाहेर पडलेलो हातीचा जो शिवायला दिलेला ब्लाऊज तो घ्यायला, जो तिला पूजेसाठी लागणार होता. आणि त्याच्यानंतर लगेच नेक्स्ट दिवशी पण आम्ही असंच काहीतरी शॉपिंग करायला गेलतो. जे पूजेसाठी किंवा जे डेकोरेशनसाठी सामान जे लागणार होतं पूजे दिवशी, त्या गोष्टी खूप काही गोष्टीची लिस्ट वगैरे दिलेली, तर त्या गोष्टी घ्यायला आम्ही घराबाहेर पडलेलो. आणि हे जे मार्केटमधून वापस जाताना आम्हाला जे नवीन घर आहे तिथे पण जायचं होतं, कारण की तिथे खूप सारं काम चालू होतं फर्निचरचं आणि लाईट्सचं. तर ते बघायला कुठेपर्यंत आलं आहे. आणि त्याच्यानंतर लगेच वापस येताना आम्ही मग नवीन घरी व्हिजिट केलं आणि हेच बघत होतो की आता कुठे काय डेकोरेशन करू शकतो आणि कुठे कोणत्या नवीन गोष्टी लावू शकतो. तर आतमध्ये गेलो आणि समजलं की कोणतंच काम पूर्ण नव्हतं झालं, ना लाईट्सचं काम पूर्ण झालेलं ना फर्निचरचं. आणि ह्याच्या नेक्स्ट दिवशी तर आमच्या घरचे येणार होते पूजेसाठी आणि कोणतंच काम पूर्ण झालं नव्हतं. पण तुम्ही आता नेक्स्ट क्लिपमध्ये बघू शकता की आमच्या घरचे पण आले आणि फर्निचरवाल्यांनी पण बऱ्यापैकी काम सगळं करून दिलेलं. आणि घरचे पण आले आणि त्याच्यानंतर मग थोडीफारशी क्लिनिंग केली, थोड्याफार वस्तू इकडे, म्हणजे सगळ्या नाही पण थोड्याफार वस्तू इकडे शिफ्ट केल्या ज्या लागतील आता पूजा वगैरे होईपर्यंत. आणि इथे हे सगळं चालू आहे ते हळदी कुंकाचा कार्यक्रम. ॲक्च्युली हे सगळं का चालू आहे, कारण की आमच्या इथे एक रीत असते जिकडे जेव्हा मुलगी नवीन घर घेते तेव्हा तिच्या आईवडिलांकडून तिच्या नवीन घरासाठी शिदोरी येते. मग त्याच्यामध्ये खूप सारे पदार्थ असतात आणि मग हळदी कुंकू वगैरे लावायचं आणि पान सुपारी असं ती शिदोरी वाटायची. आणि इथे आता सगळ्यांना हळदी कुंकू वगैरे लावायचं चालू आहे. आणि मग तिथे गॅसला पण हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं. आणि हे जे हळदी कुंकू लावत आहेत त्या निकिता दिदींच्या मोठ्या जाऊबाई आहेत. आणि त्याच्यानंतर ह्या जे येल्लो साडीमध्ये तुम्ही यांना लास्ट व्हिडिओमध्ये पण बघितलं असेल, ही माझी छोटी आत्या आहे. आणि ह्या ज्या पर्पल साडीमध्ये आहेत त्या आहेत निकिता दिदींच्या नणंदबाई. आणि हे सगळं जे हळदी कुंकूचं वगैरे चालू आहे. आणि आता इथे मला पण हळदी कुंकू लावतात, पण ॲक्च्युली आम्ही इकडे तिकडे जे सामान शिफ्ट करत होतो रिक्षामध्ये, त्याच्यामुळे माझा आणि हर्षूचा हा अवतार असा झालेला आणि आम्ही अजिबात आवरलं नव्हतं. आणि ह्या आहेत निकिता दिदींच्या सासूबाई, ज्यांना एक काकी हळदी कुंकू लावत आहेत. आणि त्याच्यानंतर ही आहे माझी मम्मी. आणि इथे सगळ्यांना हळदी कुंकू वगैरे लावायचं चालू होतं. आणि त्याच्यानंतर लगेच जस्ट हे जे आहेर घ्यायचं सगळं चालू होतं. जे येल्लो टी शर्टमध्ये दिसत आहेत ते निकिता दिदीचे हजबंड आहेत. आणि जे समोर बसलेत ते हर्षद भैया आहेत, ते माझ्या मावस बहिणीचे हजबंड आहेत. आणि इथे हे म्हणजे निकिता दिदीसाठी जे सगळ्यांनी आहेर आणलेले, माझ्या मम्मीने, नंतर आत्याच्या घरून आलेले, सगळ्यांकडून जे सगळे आलेले सगळ्यांनीच आहेर आणलेले, ते सगळे आहेर तिथे करायला चालू आहेत. आणि इथे निकिता दिदी पण येऊन बसले. आता तिला पण जे काय आहेर आणि हळदी कुंकू वगैरे सगळं जे काय आणलं आहे ते द्यायचं होतं. आणि इथे ॲक्च्युली सगळे खूप लोक असल्यामुळे इथे व्हिडिओमध्ये खूप सारा आवाज आणि सगळेच सोबतच बोलत होते, त्यामुळे कोणाचाच आवाज इथे नीट क्लिअर कळत नव्हता. त्यामुळे मला मग व्हॉइस ओव्हर द्यावा लागला. आणि आता इथे हे लोक आहेर वगैरे देत आहेत. आणि त्याच्या हे सगळे आहेर जे आहेत ते सगळे गावावरून आणलेले होते. काही इथे पण निकिता दिदीने साड्या वगैरे घेतलेल्या होत्या. आणि तुम्ही जे सगळे पदार्थ वगैरे दिसत आहेत तुम्हाला व्हिडिओमध्ये, ते माझ्या आत्याकडून म्हणजे निकिता दिदीच्या मम्मीकडून आलेले होते, जे तिच्या घरासाठी गारवा म्हणून त्यांनी सगळ्यांनी बनवून आणलेले. आणि इथे माझी मम्मी निकिता दिदीला जे काही साडी वगैरे त्यांनी आहेरावर आणलेली ते इथे द्यायला चालू होतं. आणि ह्याच्यानंतर सगळं झालं की मग आवरून आम्ही हे सगळं खाऊन वगैरे नंतर आमचा मेहंदी, म्हणजे उद्या पूजा आहे म्हणून आम्ही सगळे मेहंदी वगैरे काढायचं असं ठरवलेलं. आणि हे सगळं चालू होतं रात्री 11:30-12च्या दरम्यान. आणि ह्याच्यानंतर मग आम्ही मेहंदी वगैरे काढून सकाळी पहाटे 5ची पूजा होती.
आणि मग आम्ही मेहंदी काढून मग तयार होणार होतो ॲक्च्युली. आणि ही जी तुम्हाला आता दिसते आहे ती आहे माझ्या मावशीची मुलगी पूनम दिदी, आणि ती पण इथे पुण्यातच असते. आणि ते जे मागे होते ते तिचेच हजबंड आहेत, हर्षद भैया, आणि ही पूनम दिदी. आणि आता ही पूनम दिदी जे ड्रेस देते तो ॲक्च्युली आम्ही जिथे मार्केटमध्ये गेलो असं मी आधी सांगितलं व्हिडिओमध्ये, तिथून आम्ही हा ड्रेस पण आणलेला. कारण की हा जो आत्याने जे काही शिदोरी आणले ह्याच्यासोबत निकिता दिदीला वेगळा आहेर द्यायचा असतो. तर तिथे सगळ्यांनीच साड्या वगैरे आणलेल्या, आणि निकिता दिदी ऑफिसला जाते तेव्हा तर फॉर्मल्स घालते आणि साड्या जास्त तिच्या यूजमध्ये येत नाहीत. म्हणून आम्ही विचार केला की आम्ही तिला ड्रेस घेऊ एक, म्हणून मग आम्ही ड्रेस आणला साडीच्या ठिकाणी. आणि इथे माझी मम्मी निकिता दिदीच्या पाया पडते, कारण की निकिता दिदी भाची लागते तर आपल्या इथे भाचीच्या पाया पडतात. आणि हे जे ग्रीन टी शर्टमध्ये दिसत आहेत ते निकिता दिदीचे पप्पा आहेत जे तिथे बसलेले. आणि हे इथे असे सगळेजण छान खूप बसलेले आणि खूप छान वाटत होतं. मस्त बाहेर थंड हवा वगैरे सुटलेली, आणि वाटलं नव्हतं एवढं सगळं फटाफट आवरून होईल, पण सगळेजण आले आणि सगळं नीट झालं. बोलतात ना ते फॅमिली आली आणि सगळ्यांनी मिळून केलं तर मग ते सगळंच झालं. आणि आता इथे शिदोरी सोडायचं वगैरे सगळं चालू आहे, हळदी कुंकू देऊन. सह्याद्री पर्वतावर बर्फांच्या राशी हरींचं नाव घेते शरदच्या गृहप्रवेशाच्या दिवशी. गुलाबापेक्षा मोहक दिसते गुलाबाची कळी, हर्षदरावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी. अरे ते दिसतंय व्हिडिओ मध्ये दिसतंय, चिटिंग करताय तुम्ही. संसाराच्या बरोबर देवाला का? उजळतो नंददीप समाधानाचा, शरदाबाचे नाव घेऊन मागते आशीर्वाद अखंड सौभाग्याचं. काय ठेवता मग तुम्ही? मोठे मोठे मोती कानातल्या कुडीला, तानाजीरावांचं नाव घेते सुनबाईच्या जोडीला.